तर सोयाबीनवर फवारा मारासाठी सदन कास्तकाराच्या वावरातलं पाणी चोरलं मी ना सांगू नका कुठं त्याले आता वाजून मला धरून तो वावरातले कामं म्हटलं स्पीकर नसा आपल्यापाशी असं होईन का कधी तर स्पीकर घेतला बांधून कारण फवारा त्याच्यानं तळकणा शूज घातले कारण सोयाबीन मध्ये फवारा मारणार आपल्याला पराडीत जर असला तर विषय नव्हता बहीण माझ्या सोयाबीनतून एखादा पप्पी घेतली आपली तर काही वांदे होऊन नाही म्हटलं आपले त्यापेक्षा शूज घालणं पुरवठते म्हटलं भाई आपल्याला तसाच तळकाना बायला घेतलं नालो वावरात इकडे बाबाजी फवारा मारणं चालू केला बाबाजीनं मला झालता उशीर तुम्हाला तर माहित आहे मी किती लेटला ती पाय म्हणून आणि तसं बी दोघं जण असते त्यांनी टेन्शन नव्हतं आपल्याला सोयाबीन मध्ये फक्त 5 चक्कर फवारा मारणं होता कारण आपली सोयाबीन 5 चक्कर आहे त्याच्यानं म्हटलं होऊन जाईल म्हटलं 2-3 घंट्यात मग तळकाने औषध बनवलं आणि पटापट फवारा मारायला चालू केला आणि तसं बी मला सगळ्यात जास्त इझी फवारा मारणार सोयाबीन मध्येच वाटते फक्त भेव एवढाच राहते का खालून कोणा पप्पीने घेतली पाहिजे नाही तर पराठीपेक्षा सोयाबीन तसं बी मला इझीच वाटते तर तेवढ्यात भेटली मा मित्राच्या अंगातले किडे मी म्हटलं तुम्ही वाळ काय कुराले बे त्याच्यापाशी जाणं तुम्ही नाही म्हणे संकेत भाऊ म्हणे तो सुधारला म्हणे सध्या म्हणे मी म्हटलं असं होईल का रे बा माझ्या मित्राकडे सुधरा चाल म्हटलं नाटकं नको करू म्हटलं वाजून धरून चाल वापस त्याच्यापाशी बतायला केला टाटा सामान घेतलं आणि बाजारला घेऊन आलो खारी आता खारी म्हणजे गावाच्या जवळचं जे वावर असतं त्याला खारी म्हटलं जाते म्हणजे वावराला खारी म्हटलं जाते तर दोन्ही फवारे दिले ठेवून खारी आलो मी घरी एक गोष्ट दाखवतो तुम्हाला हे बा कच्चा मागते हा तुमच्यापाशी आहेच नाही अरे अरे मग तेवढ्यात आली आमची चिवबाई आम्हाला भेटाले माझ्या भावाच्या लय लाडाची आहे चिवबाई माझ्या भावाची नावात दिलं आणि चिवबाई आली नाही असं कधीच होणार नाही एका आवाजात बाई आमची चिवबाई येते बाहेर हे बघ अशी लपू पाहते बाबा चिवबाई केला टाटा आणि मी पोचलो खारीत घरी जायचं कारण म्हणजे मी गेलतो जीन्स घालासाठी माझ्या भावाजीने मला बंब बेकार शिवाय दिल्या मगाने भविष्यामध्ये तुला समजत नाही का म्हणे सोयाबीन मध्ये फवारा मारला म्हणे तू नाईट पॅन्ट घालून येतो म्हणे म्हणून मी घरी जीन्स घालायला गेलो होतो मग पटकन फवारा मारायला चालू केला तळातळ तेवढ्यात आले आपले सुप्रीत भाऊ आपल्याला भेटाले मग सुप्रीत भाऊ सोबत 2-4 गोष्टी हाकलल्या आणि सुप्रीत भाऊ केला टाटा मी म्हटलं सुप्रीत भाऊ चालले जातो मी आता लवकर 0 मिनिटात आम्हाला फवारा मारायचा तर आपला 1 ड्राम तिकडच्या वावरात असल्याच्यानं आपल्या नायगावचे सदन कस्ताकार श्री आकाश ढेंबरे यांच्या वावरातून पाणी घ्या लागलं होतं भाऊले अजूनही माहित नाही का भाऊचं ड्रामातलं पाणी कमी कसं झालं होतं सांगू नका पुट्टे त्याले माहित पडलं वाजून मला धरून तो मग पाणी भरलं आणि तळाल फवारा मारायला चालू केला तर 580 स्पीडनं फवारा मारल्याच्यानं आपलं पाणी संपलं होतं फवारा संपला होता आपला वावर खतम झालं होतं चला भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत फॉलो करायला विसरू नका आम्ही चाललो घराकडे आता बाल्या वाजवरे आता Dang,